नमस्कार, मी श्रावणी. तर ज्यांनी वारीचा पार्ट 1 बघितला नाही त्यांनी पार्ट 1 पण नक्की बघा. आम्ही दिवे घाटाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. आता इथंपर्यंत आलोय तर घाट चढून वर पण जायचं असं आमचं ठरलं आणि घाट चढायला पण सुरुवात केली. आणि विठुरायाची मूर्ती भेटल्यावर असं वाटलं की घाटातून येणाऱ्या वारकऱ्यांकडे बघूनच विठुराया हसतोय की काय. आता घाटातून वारी कशी दिसत होती ते पण बघून घ्या. जन्म झाला वारकरी, बात समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्याने टाळ. चालून चालून भूक लागली त्यामुळे आम्ही नाश्ता केला आणि पप्पांचा आणि दादाचा उपवास होता त्यामुळे त्यांनी चहा घेतला. पप्पांना त्यांच्या दिंडीसोबत जायचं होतं त्यामुळे त्यांना बाय केलं. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी लोक तडफडत असतात, पण आम्हाला मात्र 3 वेळा दर्शन भेटलेलं. आणि वारीचा आनंद घेता घेता कधी अंधार पडला कळालंच नाही. आणि ट्रॅफिकमधून आम्हाला घरी यायला 11:30 वाजले. तोपर्यंत दिदी केक घेऊन आली कारण माझा होता बड्डे. मग छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि आजचा दिवस संपला. मग व्हिडिओ कसा वाटला आणि वारी कशी होती कमेंटमध्ये नक्की सांगा.